गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आपण चाललोय आता एका रोड ट्रिपला. मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की लास्ट टाइम आपण गेलो होतो पुण्याला, आणि पुण्याला गेल्यानंतर रिटर्नचा जो ब्लॉग आहे तो आपण बनवला नव्हता काही कारणास्तव, कारण मला लगेच यावं लागलं होतं आणि पुण्याहून येताना लास्ट टाइम रस्ता बंद असल्यामुळे नवीनच रूट होता आणि त्यामध्ये ब्लॉग बनवणं शक्य नव्हतं, कारण मी जातानाही टायर्ड झालो होतो. त्यामुळे आज परत एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो आहे की जो की आपण चाललोय आता भोपाळला, MP मध्य प्रदेश, ज्याला झुलो के शहर या नावाने ओळखलं जातं. तर तुम्ही नक्कीच ही राईड एन्जॉय करा. चला पुढे बघूया आपण अजून काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येईल. तर भोपाळला गेल्यानंतर तर मी दाखवणारच आहे तुम्हाला की अजून काय आपण एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही बघू शकतात गाईज, आपण धुळे सोलापूर हायवेला लागलोय आता. आणि धुळे सोलापूर हायवेला लागल्यानंतर फर्स्ट आपल्याला आता समृद्धी महामार्ग लागणार आहे. तुम्हाला दाखवतो मी की समृद्धी महामार्गाला एंटर कुठून करता येईल, की जो नागपूर ते मुंबई झालेला आहे. तुम्ही बघू शकतात गाईज, बॉम्बे, नागपूर आणि धुळे. आपण चाललोय आता सरळ धुळे येणे. इथून आता समृद्धी महामार्गाला एंटर आपण होऊ शकतो. हे बघा मित्रांनो, खूप छान रोड आहे समृद्धी महामार्ग. छान प्रवासाचा आनंद घ्या. इकडनं तुम्ही समृद्धी महामार्गाला जाऊ शकता आणि आपण चाललोय आता सरळ धुळे सोलापूर हायवे, जो की धुळेला निघणार आहे चाळीसगाव मार्गे. बघू शकतात आपण आता चाळीसगाव घाटामध्ये आहे. जस्ट स्टार्ट झालाय आता घाट. घाटाचं पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण रात्र झाली ऑलरेडी. तुम्ही बघू शकतात खाली पण. जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जो धुळे सोलापूर रोड बनला आहे खरंच खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकतात सगळ्या गाईडलाईन्स रोडवरती आहे आणि आपण त्या गाईडलाईन्स फॉलो करत चाललो आहे पुढे. बघू शकता गाईज, हा एक नवीन टोल नाका झाला आहे. अजून पण टोल नाक्याचं काम मे बी सुरू आहे, बट ॲक्च्युली आता गाड्यांच्या फास्टॅगमधून पैसे कटायला लागले आणि गर्दी पण नाही आहे, म्हणजे रात्रीची ट्रॅफिक खूप कमी आहे. आणि हा शेवटचा टोल नाका आहे धुळ्याचा, जो की आता सुरू झाला आहे, कारण आता धुळे जवळच असणार आहे. आणि एक सांगू मित्रांनो, ज्या रोडवरती टोल नाका असतो जनरली तेथील रोड खूप छान असतात. आणि रोड खूप छान असेल तर प्रवास पण खूप छान होणार आणि आपला वेळ पण वाचणार आणि गाडी मेंटेनन्स काढणार नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आता धुळ्याला पोहोचलोय. आता टाइम झालाय बघा 11:20, म्हणजे बराच वेळ गेला. ॲक्च्युली 2 वेळेस पेट्रोल पंपवर पण थांबलो पेट्रोल भरण्यासाठी, बट तिथे ॲक्च्युली कार्डचा इश्यू आला होता दोन्ही पेट्रोल पंपला, की तिथे कार्ड आणि फोनपे चालत नव्हतं लाईट नसल्यामुळे. सो आता आपण इथून राईट घेणार आहे इंदोरसाठी. बायपासने आपण निघणार आहे समोर. आता आपण धुळ्यामध्ये आलोय. इथून धुळेमध्ये सिटी आहे आणि आपण बायपासने जो इंदोर हायवे त्या हायवेला आपण आता लागणार आहे. खूप छान हायवे, प्रवास करायला काही अडचण नाही, रात्रीला पण आणि डेला पण. फक्त टोल नाके जास्त लागणार. चला मित्रांनो, आता इथून राईट घेऊया आधी.
Turn right onto National Highway 52, National Highway 60. इंदोर टू आपण आता इथून राईट घेणार गाईज नॅशनल हायवेला. खूप ट्रॅफिक असते या रोडला. बघा सिग्नल नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतोय. फायनली बॉम्बे इंदोर हायवेला आपण लागलोय. चला आता छान प्रवास करूया इंदोरपर्यंत. इंदोर पोहोचायला आपल्याला सकाळचे 4:30 वाजता दाखवतं आहे ॲक्च्युली, की आपण 4:20 किंवा 4:30 मध्ये जर कुठे थांबलो तर त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. म्हणजे तेच एक ब्रेक, कारण ब्रेक लागेलच 263ला, तर एक ब्रेक तो बनता आहे बॉस. चला मित्रांनो छान प्रवास करूया. आणि आता 12 वाजतच आलंय. तुम्ही बघू शकता आता जस्ट मी पेट्रोल फिलअप केलंय आणि आता पहिला टोल नाका आलाय. पेट्रोल फिलअप केल्यानंतर इंदोर रोडला. चला तो पास करूया. सोडल्यानंतर लगेच एक ब्रिज लागतो फर्स्ट. आणि बघा किती एकदम छान असा उजेड आहे, लाईट लागलेले सगळीकडे, कुठेच अंधार वाटत नाही. म्हणजे तुम्हाला थांबायलाही प्रॉब्लेम नाही येत. आणि आता जसं जिथे जिथे ब्रिज असणार तिथे तिथे असा लाईटचा उजेड भरपूर असणार. फायनली आपण आता ब्रेक घेतलाय. इथे थांबलोय आपण हॉटेलला आता चहा घेण्यासाठी. ॲक्च्युली आता आपण इंदोरमध्ये आहोत. इंदोर इथून आता 30 किलोमीटर असेल. आणि गुगल मॅपनी आपल्याला 4:30चा टायमिंग दिला होता. आत्ता वाजताय 3. खूप लवकर पोहोचलो आहे. थँक्यू धन्नो. बोनट वरती केलं आहे कारण मला असं वाटलं की गरम झाली का, पण नाही, गरम वगैरे नाही झाली आहे. खूप छान वाटतंय. लवकर पोहोचलो आहे.